तो सोशल इंजिनिअरिंगचा जो दुसरा घटक आहे, तो म्हणजे आपला समाज जो आहे तो अनेक घटकांमध्ये विभागलेला आहे. काही जातींमध्ये, काही धर्मामध्ये, काही भाषांमध्ये, काही राज्यांमध्ये, काही क्षेत्रवाईज डिवायडेशन झालेलं आहे, काही जेंडर बायफर्गेशन झालेलं आहे. असं डिफरंट बायफर्गेशन झाल्यामुळे, असं विभागणी झाल्यामुळे ते विविध छोटे छोटे गट झालेले. या गटांवर काही पॉलिटिकल पक्षांची स्थापना झाली. कोणती पक्षाची स्थापना जी आहे ती धर्मावर आधारित आहे, कोणाची पक्षाची स्थापना जी आहे ती जातीवर आधारित आहे, कोणाची भाषेवर आधारित आहे, कोणाची क्षेत्रवाईज आहे, म्हणजे प्रादेशिक पक्ष वगैरे ती क्षेत्रावर आधारित आहे. तर अशा त्या डिफरंट डिफरंट छोट्या छोट्या आयडेंटिटीज पॉलिटिक्स झाले, म्हणजे आयडिओलॉजी पॉलिटिक्स न करता आयडेंटिटी पॉलिटिक्स झाले. तर असं आयडेंटिटी पॉलिटिक्सला छोट्या छोट्या भागांना एकत्र करून इंटिग्रेट करून एका मंचावर आणणं, हा पण एक सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग आहे. आणि तो आपल्या भारतीय राजकारणामध्ये पहिला प्रयोग जो आहे तो काशीराम यांनी केलेला दिसतो. काशीराम यांनी बामशेपची स्थापना करून दलित, मुस्लिम, ओबीसी, SC ST आणि वुमन, महिला यांना एका मंचावर आणून एक मोठं जनआंदोलन उभं केलं होतं आणि त्यांना फार तो प्रयोग यशस्वी झाला होता. आणि तो एक पहिला प्रयोग आपल्या भारतीय राजकारणामध्ये आपल्याला दिसतो.